मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील आशा सेविकांबाबत एक मोठी अपडेट। राज्यातील आशा सेविकांचा संप सुरूच राहणार। मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाण्यातच ठाण मांडण्याचा निर्णय आशा स्वयंसेविकांनी घेतलेला आहे। याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, वेतन वाढ तसेच विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली। यामध्ये केवळ आश्वासन मिळाल्याने आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेत जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाणे शहर सोडायचे नाही असा निर्णय घेतलेला आहे। राज्यातील गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, आशा स्वयंसेविकांना 7,000 मानधन आणि त्याचबरोबर 2,000 रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते। या संबंधीचा आदेश विनाविलंब काढण्यात येईल असे आश्वासनही सरकारने दिले होते, परंतु 3 महिन्याचा कालावधी लोटूनही मानधनवाढीचा शासकीय आदेश काढण्यात आलेला नाही। यामुळे राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी 12 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे। या संपाला 3 आठवडे होऊनही राज्य सरकारने आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतलेली नाही। यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी शहापूर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता। या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करत त्यांच्या समोर विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यानुसार शुक्रवारी ही पदयात्रा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात आली। यामध्ये राज्यातील विविध भागातील आशा सेविकाही सामील झाल्या होत्या। आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली। यामध्ये येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले। केवळ आश्वासन मिळाल्याने संप सुरूच ठेवण्याची भूमिका जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाणे शहर सोडायचे नाही असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक सचिव राजेश सिंह यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।